नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि पाची पांडवाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या यूट्यूब चॅनलकडून. बघू शकता इकडं आपलं पूजा चालू आहे पाची पांडवाची. पहिल्यांदा 5, पुन्हा नंतर 4, पुन्हा 3, 2, 1 अशी 15 दगड असते आणि त्याला चोना लावून घेतलेला आणि गंध लावायला चालू आहे. तर अशा पद्धतीनं आमच्याकडे असते पूजा. तर तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपला व्हिडिओ येणार आहे आज 4 वाजता. तर 4ला आपला व्हिडिओ बघून घ्या. तर बघू शकताय आमचा मुलगा पण इथं आज शाळेमध्ये गेलेला नाही, तर शेतामध्ये आली सणामुळं. तर पाची पांडवाचा सण वर्षातून एकदाच असतो. नाही बघू शकता सगळे लेकरं हे सगळे आली सुट्टी शाळाला सुट्टी मारून. तर बघू शकता ह्या पद्धतीनं आता सध्या पूजा झालेली. केळीच्या पानावर जेवायला पण ठेवले त्यांना आणि फळं मुटके सगळं ठेवले, आंबील वगैरे. नंतर वात पण लावली इकडं बघू शकताय आणि फुलं पण आणलीत, फुलं पण ठेवून घेतलीत प्रत्येकाला एक 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 एक. आणि चौकून पण मांडायचं काम चालू आहे. त्यांचं घर बघा 3-4 चिपट लावलीत आणि त्याला गमजा बांधून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे इथं आपली सध्या पूजा चालू आहे. आमच्याकडं अशीच पूजा केली जाते. तर तुमच्याकडं कशी पूजा केली जाते सांगा. आणि बघा मुलगा फोडायला नारळ, त्याला नारळ पण फुटाना. तर बघू शकता कुचून कसं तरी थोडं बोळ पडलं तर पाणी पडायला. मग मी म्हणलं की देवावर टाकून घे. देवावर टाकण्याचं महत्त्व असते पाणी, आणि पेल्यावर तर चांगलंच असतंय. तर अशा पद्धतीनं आमची ही देवाची पूजा झालेली आहे. तर नंतर आता जेवण करून घ्यायचे. आता देवाला तर जेवण घातलेलं आहे. तर पोळी आणि भात हे सगळं ठेवलेलं आहे, केळं पण ठेवलेत. आणि बघू शकता हे आपला अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ आहे. आणि हे बघू शकता जेवण्यासाठी असं टोपलं भरून आणलेलं आहे शेतामध्ये. आंबील वगैरे आहे सगळं. आणि अशा पद्धतीनं बघू शकताय नारळ फोडलं आहे आणि सगळी पूजा ह्या पद्धतीनं आपली झालेली. बघा आमची पोरगी पण बसली आणि सगळी आमची मंडळी. तर बघू शकताय आणि आता पाया पडायचं काम चालू आहे. आणि बापू पण पाया पडले, मी पण पाया पडलो, सगळेच पाया पडले. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आमचा साधा आणि सिंपल. आता घेतो जेवण करून. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर आपल्याला आता तोडायचे टोमॅटो.